नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही, प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती। आज आमच्यापुढे विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नसल्याचे केले स्पष्ट। सुनेत्रा पवार यांचे राजकीय स्थान अधिक बळकट, पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती। अजितदादांच्या मुलाची भाऊक पोस्ट, डॅड वेळ थांबली असती तर, मिसिंग यू अ लॉट। जय पवारांच्या पोस्टने महाराष्ट्र हेलावला आणि गरीब शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा लवकरच। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। किल्ले धारूर घाटाच्या रुंदीकरणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने या घाटात अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे। आठवड्यातून किमान एक तरी अपघात या घाट परिसरात होत असून यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। आज मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी लातूरकडून जालन्याकडे भंगार घेऊन जाणारा एक ट्रक धारूर घाटात ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झाला आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याची समोरासमोर जोरदार धडक बसली। या अपघातात दुचाकीवरील जनार्दन रावसाहेब चौरे वय 40 वर्षे आणि रावसाहेब चौरे वय 75 वर्षे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलवण्यात आले आहे। सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरू असल्याने या घाटात वारंवार वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत। तरी धारूर घाटाचे रुंदीकरण तातडीने करण्यात यावे अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। स्वर्गीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाईल याबाबत चर्चांना उधाण आलेले असतानाच आज अखेर राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सुनेत्रा पवार यांनी 4 दिवसांपूर्वीच राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बीडचे पालकमंत्री पद हे कोणाकडे जाणार याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या होत्या। आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आज बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अजित पवार यांचे बीडला बारामती करण्याचे स्वप्न सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी पाटोदा तालुक्यातील दगडवाडी शिवारात काल सकाळी चांद उर्फ गुड्डू तांबोळी वय 30 वर्षे या तरुणाचा निर्घुण खून झाल्याची घटना उघडकीस आली होती। या खुनाच्या घटनेचा छडा लावण्यात PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली बीड LCBला केवळ 24 तासात यश आले आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे मयत चांद तांबोळी याचा मित्र अतिक तांबोळी यानेच 1.5 लाख रुपयांच्या वादातून ही हत्या केल्याचे उघडकीस झाले असून बीड LCBने आरोपीला मध्यरात्री बीड शहरातच बेड्या ठोकल्या आहेत। मयत चांद याचे आरोपी अतिक याच्याकडे 1.5 लाख रुपये होते। तो या पैशासाठी सतत तगादा लावत होता। विशेष म्हणजे आरोपी अतिक याचे काल सोमवारीच लग्न होणार होते। जर पैसे दिले नाहीत तर तुझ्या लग्नात येऊन गोंधळ घालीन असा इशारा चांद याने दिला होता। यामुळे चिडलेल्या आणि लग्नात बदनामी होईल या भीतीने ग्रासलेल्या अतिकने रविवारी रात्री चांदला गाठले आणि दगडाने ठेचून त्याची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली। सोमवारी सकाळी घटना उघडकीस येताच या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवत PSI श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या 24 तासात आरोपी अतिक तांबोळी याला बेड्या ठोकल्या। ज्या मित्राच्या लग्नाची सर्व तयारी झाली होती त्या मित्राने 1.5 लाख रुपयांसाठी चांदचा काटा काढल्याने रायमोहा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। गेवराई तालुक्यातील तलवडा येथील अंबिका नगरचा रहिवासी रामेश्वर मोहन शिंगणे वय 25 वर्षे हा तरुण रागाच्या भरात दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी बाहेर निघून गेला होता। आज अखेर रामेश्वर शिंगणे याचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला। तलवाडा येथील रामेश्वर शिंगणे हा शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 पासून आपल्या आईला सांगून रागाच्या भरात घराबाहेर निघून गेला होता। मात्र तो घरी न परतल्याने त्याची सर्वत्र शोधाशोध केली असता तो सापडला नाही। त्यावरून या प्रकरणी त्याची आई वंदना मोहन शिंगणे वय वर्ष 50 व्यवसाय शेती यांच्या तक्रारीवरून काल तलवाडा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली होती।
अखेर आज दिनांक 3/2/2026 रोजी सकाळी अंबिकानगर येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत त्याचे शव संशयास्पदरित्या मिळून आल्याने त्याच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडत घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली आहे। या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्याचे एपीआय मनोज निलंगेकर यांना माहिती मिळताच PSI कैलास अन्नलदास, बीट अंमलदार अंजन गडदे, नारायण काकडे आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पाण्यामुळे रामेश्वरचा मृतदेह पूर्णपणे छिन्नविछिन्न झाल्यामुळे त्याचे जागीच शवविच्छेदन करण्यात आले, तर पुढील तपास PSI अन्नलदास, गडदे व भैरवाळ हे करत आहेत। गेवराई तालुक्यातील राजापूर येथील एका शेतकऱ्याने गट क्रमांक 253 मधील आपल्या शेतातील भुईमुगाच्या पिकाचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होऊ नये म्हणून तारेच्या कंपाऊंडमध्ये वीज प्रवाह सोडलेला असताना त्या ठिकाणी चित्रे पकडण्यासाठी एक तरुण आला असता त्याचा या कंपाऊंडला चिटकून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 25/5/2025 रोजी घडली होती। राजापूर येथील लक्ष्मण गोविंद जाधव यांनी आपल्या शेतात भुईमुगाची लागवड केलेली होती। भुईमुगाचे अन्य प्राण्यांनी नुकसान करू नये म्हणून भुईमुगाभोवती असलेल्या तारेच्या कंपाऊंडमध्ये महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिनीवरून नियमबाह्यरित्या वीज प्रवाह सोडण्यात आला। सदरील ठिकाणी योगेश उत्तम कचरे वय 22 वर्षे राहणार भोगगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना हा तरुण चित्रे पकडण्यासाठी आला असता त्याला तारेच्या कंपाऊंडला विद्युत पुरवठा असल्याचे माहीत नसल्याने विद्युत प्रवाहयुक्त कुंपणाच्या संपर्कात येऊन त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सदर शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुढील तपास PSI अन्नलदास हे करत आहेत। काल दिनांक 2/2/2026 रोजी रात्री जिंतूर ते मंठा या राज्य महामार्गावर गणेशपूर जवळ 2 वाहनांच्या समोरासमोर भीषण धडकेत परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत व सहकार विभागातील जिंतूरचे सहाय्यक निबंधक संजय अब्दागिरे या दोघांचा मृत्यू झाला, तर विजय ताडकळसकर व ॲडव्होकेट मनोज तोष्णीवाल हे दोघे जखमी झाले आहेत। छत्रपती संभाजीनगर येथून हे चौघेजण परभणीकडे येत होते। त्यावेळी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास गणेशपुरी फाट्याजवळ 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली। या धडकेत धूत व अब्दागिरे हे दोघे गंभीर जखमी झाले। परभणी महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सदस्य तथा भाजपचे नेते डॉक्टर केदार खटिंग, अद्वैत पार्डीकर या दोघांनी या अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचविले, परंतु उपचारापूर्वीच धूत यांचे निधन झाले, तर अब्दागिरे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला। दरम्यान ताळकळसकर व तोष्णीवाल यांच्यावर उपचार सुरू आहेत। या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे, परभणी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।